हाय हॅलो नमस्कार आणि राम राम मंडळी, मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कायदेशीर नोटीस पाठवताना तुमच्या मनात काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत। आजचा व्हिडिओ त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण झाला आहे आणि म्हणून तुम्ही तो पूर्ण बघा अशी माझी तुम्हाला विनंती आहे। सुरू करूया आजच्या व्हिडिओला। आता पहिला प्रश्न म्हणजे वकिलांशिवाय आपण कायदेशीर नोटीस पाठवू शकतो का? तर सोप्या आणि मार्गदर्शक तत्वांचे म्हणजेच नियमांचे आणि आवश्यक पायऱ्यांचे पालन करून कायद्याचे व्यवस्थित ज्ञान घेऊन वकिलांच्या मदतीशिवाय तुम्ही स्वतंत्रपणे कायदेशीर नोटीस पाठवू शकता। परंतु जर तुम्ही वकिलांचा सल्ला घेतला तर तुम्ही योग्य कायदेशीर तरतुदींचे पालन करून कायदेशीर नोटीस पाठवू शकता, ज्या कायदेशीर नोटीसचा उपयोग तुम्ही भविष्यात तुमच्या दाव्यात पुरावा म्हणून करू शकता। जर तुम्हाला वकिलांशिवाय स्वतः कायदेशीर नोटीस पाठवायची असेल तर पुढील सर्व गोष्टींची काळजी तुम्ही घेतली पाहिजे। एक म्हणजे तुम्ही उद्देश जाणून घ्या। ज्या कारणासाठी कायदेशीर नोटीस तुम्ही पाठवणार आहात तो उद्देश तुम्ही समजावून घेतला पाहिजे। योग्य माहिती तुम्ही गोळा केली पाहिजे। तुमच्या केसशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि पुरावे तुम्ही गोळा केले पाहिजेत। यामध्ये करार, पत्रव्यवहार तसेच तुमच्या दाव्याला समर्थन करणारे इतर कोणतेही साहित्य किंवा माहिती यांचा समावेश होतो। कायदेशीर नोटीस सुरू करताना कायदेशीर नोटीस निर्दिष्ट करणारे शीर्षक तुम्ही लिहिले पाहिजे। म्हणजे ज्या कारणासाठी तुम्ही कायदेशीर नोटीस पाठवत आहात ते प्रमुख कारण तुम्ही शीर्षक म्हणून लिहिणे अत्यंत गरजेचे आहे। कायदेशीर नोटीस पाठवणारा आणि घेणारा यांची नावे, पत्ता तपशिलासह लिहिणे गरजेचे आहे। पुढील कारवाईसाठी किती वेळ लागेल याची स्पष्ट कल्पना येण्यासाठी नोटीस कोणत्या तारखेला दिली जात आहे ते तुम्ही नमूद करा। ज्या कारणांमुळे वाद उद्भवला आहे ती कारणे कायदेशीर नोटीसमध्ये नमूद करताना अत्यंत स्पष्ट आणि अचूक शब्दांचा आणि भाषेचा उपयोग करा। त्या कारणांव्यतिरिक्त कोणत्याही भावनिक किंवा इमोशनल गोष्टींचा त्यामध्ये वापर तुम्ही करू नका। जरी तुम्ही स्वतः कायदेशीर नोटीस पाठवत असाल तरी ती नोटीस कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार तुम्ही काढत आहात याची माहिती तुम्हाला असणे अत्यंत आवश्यक आहे। या अमुक या कायद्याच्या या कलमाप्रमाणे ही नोटीस पाठवत आहे असा उल्लेख जर त्यामध्ये असेल तरच या कायदेशीर नोटीसचा एक कायदेशीर दस्तऐवज म्हणून तुम्हाला पुढे भविष्यात कार्यवाहीसाठी उपयोग पुरावा म्हणून करता येईल। कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर प्राप्तकर्त्याला म्हणजेच ज्याने ती नोटीस घेतली आहे त्या व्यक्तीला त्या नोटीसला उत्तर देण्यासाठी किंवा समस्येचे निराकरण करण्यासाठी कारवाई करण्यासाठी योग्य कालावधी देणे म्हणजेच सामान्यतः 15 ते 30 दिवसांचा कालावधी तुम्ही कमीत कमी देणे आवश्यक आहे। कायदेशीर नोटीस पाठवण्यापूर्वी ती काळजीपूर्वक वाचा आणि याची खात्री करा की त्यात तुमचा दावा प्राप्तकर्त्याकडून तुम्ही काय अपेक्षा करत आहात हे स्पष्टपणे नमूद केले आहे। कायदेशीर नोटीस तुम्ही नोंदणीकृत पोस्टाने किंवा कुरिअर सारख्या विश्वसनीय डिलिव्हरी पद्धतीने पाठवण्याचा प्रयत्न करा, कारण भविष्यातील कायदेशीर कारवाईसाठी योग्य पुरावा म्हणून त्या पावत्यांचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो। पुराव्यासाठी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसची एक प्रत आणि डिलिव्हरीचा कोणताही पुरावा तुमच्या रेकॉर्डसाठी ठेवा, कारण जर नंतर न्यायालयात प्रकरण पुढे नेण्याची आवश्यकता असेल तर नोटीस आणि पाठवलेले कागदपत्रे पुरावे म्हणून तुम्हाला उपयोगी पडतील। पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे जो वारंवार बऱ्याच जणांकडून मला विचारला गेला आहे तो म्हणजे कायदेशीर नोटीस समजा आम्हाला आली तर त्याला उत्तर द्यायचे का किंवा ते उत्तर कसे देणे अपेक्षित आहे, तर त्या प्रश्नाचे उत्तर बघूया। असे कोणत्याही कायद्यामध्ये नमूद नाही की एखाद्या व्यक्तीने तुम्हाला कायदेशीर नोटीस पाठवली तर त्या नोटीसला उत्तर दिलेच पाहिजे। परंतु एखादी व्यक्ती तुम्हाला नोटीस देऊन तुमच्यावर काही आरोप करत असेल, नोटीसमध्ये काहीही काल्पनिक गोष्टी तुमच्या विरुद्ध लिहित असेल, तसेच तुमच्या विरुद्ध न्यायालयीन कारवाई करण्याबाबत कथन करत असेल तर तुम्हाला त्या नोटीसचे उत्तर आणि प्रति नोटीस देऊन जी सत्य परिस्थिती आहे ती मांडणे आवश्यक आहे, जेणेकरून न्यायालयात जर ही केस उभी राहिली किंवा त्या नोटीसवर विसंबून वादीने एखादा दावा दाखल केला तर आपले म्हणणे देण्याआधी आपण तो दावा काही अंशी डिफेंड केलेला असेल। आता समजा जर तुम्ही नोटीसला उत्तर दिलेच नाही आणि पुढे जाऊन न्यायालयीन कार्यवाही सुरू झाली आणि त्या कार्यवाही दरम्यान जर तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला की तुम्हाला जर या गोष्टी मान्य नव्हत्या तर तुम्ही त्याच वेळी त्या नोटीसीला प्रतिउत्तर का दिले नाही किंवा त्याच वेळेला त्या सर्व गोष्टी तुम्ही प्रतिउत्तर देऊन का खोडून काढल्या नाही, तर यावेळी तुमच्या हातात किंवा तुमच्याकडे सांगण्यासाठी योग्य उत्तर नसेल आणि अशा वेळी त्यामुळे भविष्यात तुमचेच नुकसान होऊ शकते। त्यामुळे कायदेशीर नोटीस जर तुम्हाला आली तर ती नोटीस तुम्ही सर्वप्रथम ॲक्सेप्ट करा, कारण जर तुम्ही ती नोटीस ॲक्सेप्ट केली म्हणजे ती नोटीस जर तुम्ही घेतली तरच तुम्हाला त्या नोटीसीमध्ये काय मजकूर आहे हे कळेल।
आणि त्यानंतरच त्या नोटिसीला उत्तर द्यायचे की नाही हे तुम्हाला ठरवता येईल. आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कायदेशीर नोटीस व न्यायालयीन नोटीस यामध्ये फरक कोणता? कायदेशीर नोटीस ही क्लायंटच्या वतीने वकिलामार्फत पाठवण्यात येणाऱ्या विरुद्ध पक्षाला देण्यात येणारा इशारा म्हणून काम करते. या नोटिसीमुळे काय होतं तर दुसऱ्या पक्षाला दिलेल्या वेळेत त्यांची चूक सुधारण्याची संधी मिळते. नोटीस पाठवल्यामुळे न्यायालयाच्या बाहेर त्याबद्दल समजूतदारपणाने चर्चा केली जाते, सल्लामसलत करून तो विवाद टाळता येतो आणि यामध्ये दोन्ही पक्षांना फायदा होऊन त्यांचे भविष्यात होणारे नुकसान देखील टळू शकते. या उलट न्यायालयीन नोटीस ही न्यायालयातून दुसऱ्या पक्षाला सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी पाठवली जाते, म्हणजे एक प्रकारचे समन्स असते. न्यायालयीन नोटीस ही कधी पाठवली जाते? जेव्हा तुमचा दावा न्यायालयात दाखल होतो, जेव्हा तो दाखल झालेला दावा बोर्डावर येतो आणि त्याची पहिली सुनावणी होते, त्यावेळेला जो तो वादी असेल त्या वादीच्या दाव्यानुसार माननीय न्यायालय दुसऱ्या पक्षाला न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस किंवा समन्स पाठवतात. याला न्यायालयीन नोटीस म्हणतात. तर मित्रांनो, ही होती कायदेशीर नोटीसबद्दलची सविस्तर माहिती आणि सर्व प्रश्नांची उत्तरे. मी आशा करते की तुमच्या सर्व शंकांचे निरसन झाले असेल. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवा कायदेविषयक विषय घेऊन. धन्यवाद.